तेमरा बहुउद्देशीय संघाच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणारे विद्यार्थी व व्यक्तींचा गुणगौरव सोहळा MIT कॉलेज परिसरातील आनंद हॉल येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णू चव्हाण हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राजकुमार सुरोसे आणि संजय सोळंके, अक्षय पवार हे उपस्थित होते। या कार्यक्रमास खासदार संदीपान भुमरे व महापौर समीर राजूरकर यांनी भेट देऊन गुणवंतांचा सत्कार केला। समाजांना एक सूचना आहे की गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी उपलब्ध नसतील त्याचे त्यानंतर मी तुम्हाला परंतु इथं आले तर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जरूर करावं। मी समीर दादाला विनंती केली की विद्यार्थ्यांना 2 शब्द शुभेच्छा द्याव्या आणि त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाच्या सोहळ्याला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार माननीय संदीपानजी भुमरे साहेब, व्यासपीठावरती ज्यांनी आता UPSC क्रॅक केली असे अक्षयजी पवार, सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे घिसाडी बहुउद्देशीय संघ महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी आणि समोर उपस्थित असलेले सर्व बंधूंनो आणि भगिनी, वास्तविक एकदम कालच मला फोन आला होता की या कार्यक्रमाला नाना येणार होते साहेब, पण नानांनी मला सांगितलं की मला राजस्थानला जायचं तर तू जा या कार्यक्रमाला। खूप आनंद वाटला की ज्या समाजातील अतिशय प्रतिष्ठित आणि सन्मानाची जी परीक्षा आहे UPSC ही आपण हायर रँकनं उत्तीर्ण झालेले आहे, याबद्दल आपलं काय म्हणत आहे? मी आता ज्या समाजातून येतो, घिसाडी समाज हा कष्टकरी समाज आहे आणि प्रथमच या समाजातून अत्यल्प लोकसंख्या असलेला 30 ते 35 हजार महाराष्ट्रात लोकसंख्या असलेली या समाजातून मी आज UPSC मधून रँक काढली आहे। हा नक्कीच मला गर्वाचा विषय आहे, माझ्यासाठी, माझ्या पालकांसाठी, माझ्या पूर्ण समाजवासियांसाठी, आणि याचा मला खूप आनंद होत आहे। आणि त्याचबरोबर माझा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि याच्यात सामील होण्यासाठी माझ्या समाज बांधवांनी छत्रपती संभाजीनगर येथे एक मोठा सत्कार आयोजित केला आहे। आज आपलं सिलेक्शन कोणत्या? माझं भारतीय वनसेवा, ज्याला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस म्हणतात, त्यामध्ये माझं हे सिलेक्शन झालं आहे। देशात 81वा क्रमांक मी मिळवलेला आहे। या माध्यमातून समाजाला काय संदेश? समाजाला हा संदेश आहे की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, तसंच ज्यांनी शिक्षण घेतलं त्यासाठी, जर वंचित बहुजन घटकांसाठी शिक्षण हा एकमेव पर्याय आहे, तो 0 ते 1 पर्यंत जाऊ शकतो। म्हणून सर्वांनी शिक्षण घ्या आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा। आजही समाजाचे मूल्य शिक्षणापासून वंचित आहेत, आपल्या संघटनेकडून काय त्यांना शिक्षणासाठी प्रयत्न करणार आपण आता जसा मी या समाजातून एक मोठ्या UPSC मधून अधिकारी झालो आहे, मला असं वाटतंय की मी एक समाजाचं देणं लागतो। जिथं जिथं मार्गदर्शनाची गरज आहे संघटनेच्या माध्यमातून मी नक्की करेल। कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम त्यांना आला तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा, मी त्यांना नक्की जी हवी ती मदत करेल। आज किती विद्यार्थी सत्कार करण्यात आले कार्यक्रम? 120 साधारणतः 120 ते 150 विद्यार्थी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जे कार्यरत आहेत, उच्च पदस्थ, काही जे फॉरेन मध्ये आहेत, त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आलेला आहे। IAS इक्विव्हॅलंट आपली पदवी राहणार आहे आणि त्या दर्जाचं आपलं पद राहणार आहे। नुसतं मार्गदर्शन करून आपल्या विद्यार्थ्यांना भागणार नाही, तर तुम्हाला आर्थिक सहाय्य सुद्धा त्यांना करण्याची तुमची मानसिकता असली पाहिजे। हो, बरोबरच। जेव्हा जेव्हा माझ्याकडनं जे पॉसिबल होईल, माझ्या याच्यानुसार, कुवतीनुसार, ती नक्कीच मी त्यांना करेल। तुमचं नाव? माझं नाव अक्षय हरिभाऊ पवार, राहणार पाथर्डी। काही लोकांचं ग्रीन कार्ड हे अमेरिकेमध्ये आहे, हे आम्हाला प्राऊडली या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो। आमच्यासोबत संयोजन समितीचे अंकुशराव चव्हाण हे प्राध्यापक लातूरमधून, यांनी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अहोरात्र झटकले, यांच्या सुद्धा घिसाडी तेरमा बहुउद्देशीय सेवा संघ ही महाराष्ट्रातली पहिली नोंदणीकृत संघटना आहे। या संघटनेची काही ध्येय उद्दिष्ट आहेत, त्यापैकी समाजाची उन्नती करणे आणि समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हीच राहत आलेली आहे। या संघटनेच्या वतीने घिसाडी समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा हा कार्यक्रम पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये होतो आहे। साधारणतः महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख लोकसंख्येच्या आसपास असलेला ही जमात खेड्यापाड्यातून आणि दरी डोंगरातून आजही वास्तव्य करीत आहे
आमच्यासारखे 4 लोक शिकून पुढे आले म्हणजे समाज विकसित होत नाही. किंवा आज ज्या 162 विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार करत आहोत म्हणून हा समाज फार विकसित आहे असंही समजण्याचं कारण नाही. आजही आमच्या समाजातील लोकांकडे राशन कार्ड नाहीत, मूलभूत सुविधा नाहीत, कोणतेही कागदपत्र नाहीत आणि शासनाच्या अनेक योजनांपासून त्यांना वंचित राहावं लागते. म्हणून आमच्यातले जे सुशिक्षित आहेत त्यांचा जर असा गुणगौरव सोहळा घेतला तर त्यांनी तळागाळापर्यंतच्या व्यक्तीपर्यंत जावं आणि त्याला ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा. एवढेच नव्हे तर केवळ गुणगौरवांचा सत्कार केला म्हणून समाज सुधारत नसतो किंवा विकसित होत नसतो, तर त्यासाठी एक ध्येय उद्दिष्ट लागते आणि त्या ध्येय उद्दिष्ट या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणं हे या संघटनेचं कर्तव्य. एवढंच या प्रसंगी मी बोलेन. आपलं पूर्ण असं मी डॉक्टर अंकुशराव नथुजी चव्हाण, सध्या दयानंद महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचा प्रोफेसर आणि रिसर्च सेंटरचा डायरेक्टर. समाजाने ठेवलेलं आहे. तर काय कार्यक्रमाचे नियोजन आहे आज? ऍक्च्युली आमचा समाज हा खूप वंचित समाज आहे. खिचडी समाज आहे आमचा. हा महाराष्ट्रात लेस दॅन 1% आहे. पण आमच्या समाजामध्ये काही लोकांनी एवढे चांगल्या पोझिशनवर आलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना खूप प्राऊड आहे. जसं हा अक्षय भैया, त्यांनी IAFS क्रॅक केलंय, म्हणजे UPSC क्रॅक करून IAFS अधिकारी झालाय. माझं नाव लक्ष्मी पवार आहे. मी मिनिस्ट्री ऑफ पॉवर मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. अशा माझ्यासारखे खूप सारे लोक जे अधिकारी पदावर आहेत पण माहित नाही आहेत लोकांना, त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये माझे काका ईश्वर काका म्हणून आहेत, त्यांनी हे पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत. त्याच्यामध्ये खूप सारे नाव आहेत ऍक्च्युली जे मला असं म्हटलं जातं का सरकारी सेवेत येण्यासाठी पैसा लागतो, वशिला लागतो. तुमचा काय अनुभव आहे? समाजाच्या माध्यमातून तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर गेले, तुम्हाला काय वाटलं, कसं सिलेक्शन झालं? पैसा तर हे बघा, पैसा खूप महत्वाचा आहे लाईफ मध्ये. पैसा कमवण्यासाठीच आपण पैसा आणि इज्जत जे सन्मान आपल्याला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. पण हे करून पण आपण मेहनतीने खूप समोर जाऊ शकतो. आणि मेन म्हणजे आमचा खिचडी समाज एवढा कमी आहे, तुम्ही बघत असाल रस्त्यावर आम्ही घन मारून जे काम करतात ना त्या समाजातून आम्ही आलेला आहे. त्यामुळे आमच्याकडे म्हणजे जे वेल्थ असते ना, संपत्ती वगैरे जे पूर्वजाकडून मिळते ते आमच्याकडे नाही. आम्ही रोज ते घन मारणार, थोडंसं कमावणार, नंतर खाणार, अशी आमची सगळ्यांची परिस्थिती आहे. पण आमच्या आई वडिलांनी एवढे कष्ट करून आम्हाला समोर केले, त्यामुळे आज आम्ही या पदावर आहेत. नक्कीच खूप म्हणजे प्राऊड मोमेंट आहे आमच्या सगळ्यांसाठी. आणि हा समाज कोणाला माहित नव्हता, म्हणजे खूप सारे अधिकारी लोक आहेत माहित नाहीयेत, पण आता हे सगळे कार्यक्रमामुळे सगळ्यांना जाणीव होते की या पदावर या सेक्टरमध्ये हे लोक आहेत. शेवटचा प्रश्न असा आहे, समाजाच्या युवकांना काय संदेश देणार याच माध्यमातून तुम्ही कार्यक्रम? मी समाजाच्या लोकांना हा संदेश देईल की आमच्या समाजामध्ये मुली ह्या खूप अत्यंत हुशार आहेत. मुलींना समोर जाण्यासाठी मार्गदर्शन करावे आणि जे काही वडील आहेत त्यांनी आपल्या मुलींना कमी नाही समजायला पाहिजे. आणि जे पण आहेत त्यांना समोर जाण्याची इच्छा आहे. जसे की आता खासदार साहेब आले होते, त्यांनी सांगितले की तुमच्या समाजाच्या लोकांना आम्ही आर्थिक मदत करू, कारण आर्थिक मदतीशिवाय ऍक्च्युली मला असं वाटतं की समोर जाणं पॉसिबल नाहीये. कारण आजकाल सगळे कॉम्पिटिशन एवढं जास्त वाढलंय ना की सगळेजण प्रयत्न करतात, पण त्या प्रयत्नामधून पण आपल्याला नॉलेज असणं, प्रत्येक गोष्टीचं हे असणं, हे करून आपण समोर जायला पाहिजे. हेच मी सर्वांना समजते.